कळालं परळीचे गोपीनाथ मुंडे साहेब या रस्त्यानं जाणार आहेत. महाराज साहेबाच्या गाडीला तिने असे हात केले. कसे हात केले? असे हात केले. मुंडे साहेबाने ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबवा. आणि साहेब गाडीतून खाली उतरले. दादानं ते उतरण्याची शायनिंग महाराज. आणि त्या जॅकेट घातलेला असायचं, त्या जॅकेटमधून कंगवा काढायची महाराज. आणि साहेबांनी नुसतं डोक्यावरून फिरवलं की प्रत्येकाचं अंतःकरण समाधान व्हायचं महाराज. आणि त्या हात जोडलेल्या माय माऊलीच्या पाया पडून विचारलं, आई का रडतीस तू? तुझी काय अडचण आहे ती मला सांग. त्या खडी फोडणाऱ्या माईचं अंतःकरण भरून आलं आणि सांगितलं, साहेब मी खडी फोडायचं काम करते साहेब. आणि माझं लेकरू MBBS ला लागलंय आणि ॲडमिशनासाठी 8 लाख रुपये लागतात साहेब. 8 लाख रुपये तर मी भरू शकत नाही साहेब. पण माझं लेकरू जर MBBS ला लागला असेल साहेब आणि 8 लाख रुपये ही माई कुठून भरणार आहे साहेब. आणि माझ्या लेकराचे जर 8 लाख नाही साहेब भरले तर उद्या माझ्या लेकराला सुद्धा खडी फोडावं लागेल साहेब. त्या आईचे डोळे पुसले मुंडे साहेबांनी. सांगितलं पियला सांगितलं गाडीतलं चेकबुक घेऊन ये. झोपलं तर नाही कोणी. काय घेऊन या म्हणले? चेकबुक घेऊन घेतले आणि 8 लाखाचा चेक लिहून दिला आणि सांगितलं आई चिंता करू नको, तुझ्या लेकराचं कल्याण होणार. महाराज मुंडे साहेब गेल्यानंतर समाज रडतो ह्याचं पावती आहे एका गरीबाच्या लेकराचं कल्याण केलं. आणि ज्या टायमाला साहेब गेले त्या टायमाला या वडराची असणाऱ्या माय माऊलीनं दादानो एक संदेश लिहिला. जोरदार. सगळा समाज रडत होता आणि ती माय माऊली सुद्धा रडत होती. माझ्या साहेबानं माझ्यावर उपकार केला पण माझा राजा मला सोडून गेला. शेतकऱ्याच्या कष्टासाठी महाराज आज आपण